या चेंडूवरती जर बघितलं, चेंडू उंच आकाशात, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपला जातोय झेल, संपतोय संकेत शेलरचा इथे खेळ. भूषण कोंडेला प्राप्त होती विकेट क्रमांक 1. नक्कीच जर बघितलं तर या स्पर्धेचं स्वरूप जर बघितलं तर अनेक खेळाडू संघाला इथे पराभूत झाल्यानंतर देखील संधी प्राप्त झाली. पहिला पराभव कोणत्याही संघाला या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जात नाहीये, परंतु नक्की जर बघितलं तर एक विजय मिळवल्यानंतर एक पराभवाने आपण या स्पर्धेतून बाहेर गेलोय. अमरजीत क्रिकेट आठवडे हा संघ देखील आपण पाहिला तर एक विजयानंतर एक पराभव त्यांना स्पर्धेतून बाहेर घेऊन गेलाय. परंतु जर बघितलं इथे जो विजयी संघ होईल तो संघ नक्कीच आपल्याला आजच्या दिवसातील फायनलच्या स्पर्धेत पाहायला मिळेल. नक्कीच जर बघितलं तर स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लब शिंदेवाडी या संघाने फायनलमध्ये वाटचाल केली आहे, परंतु इथून पुढचं कोणता संघ त्यांच्या विरोधात लढणार, या स्पर्धेत शिंदेवाडी संघाला आव्हान देण्यासाठी कोण सज्ज होणार, यातील विजयी संघाचं आपण वाट पाहूया. इथे देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती, सिंगल आली आहे, सिंगल झाली आहे, द्वितीयचा प्रयत्न, दुसरी धाव देखील केली जाईल का इथे पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 2 या आकड्यावरती, 2 या आकड्याने धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय. 2 धावा धावफलकावरती. इथे 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 आणि हा देखील फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2. 2 या आकड्यावरती दुसरा फलंदाज होतोय बाद. आणि इथे देखील जर बघितलं तर षटक क्रमांक 1 पूर्ण होतो. 3 धावा धावफलकावरती 2 फलंदाज झालेत बाद. 3 रन ऑन स्कोर बोर्ड, 2 विकेट लॉस्ट.
ह्या देखील चेंडूवरती जर बघितलं क्षेत्ररक्षण ऑन द बॉल, नक्कीच जर बघितलं सिंगल इथे देखील प्राप्त केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती रोहित मांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित यांचा पुढील चेंडू, आणि या देखील चेंडूवरती जर बघितलं फटका हा देखील जोरदार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. शुभम तांबट यांच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा गतिशील होईल. नक्कीच जर बघितलं रोहित मांगडेंवरती चढवलेलं हे आक्रमण, आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका जोरदार. या चेंडू जाईल सीमा रेषा पार. मोठा प्रहार, षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. सन्माननीय अक्षयजी वाडकर यांना आज वाढदिवस आहे. त्यांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देऊया. तुम्हाला सर्व आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं पुढील वर्ष सुखसमृद्धीचे भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. अक्षयजी वाडकर आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. हा देखील जर बघितलं खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्यात यश आलंय. संग्राम यांच्या बॅटमधून आलेला सिंगल, आणि इथे देखील जर पाहिलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. करतो 19 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. तर 19 धावा धावफलकावरती सन्माननीय दत्ता भाऊजी कचरे यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचे. या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. झेलची संधी होती. झेलची संधी मात्र इथे गमावली गेली आहे.
24 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. देखील 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होतो. 30 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती आपण सायराजला आमंत्रित केलं जात आहे. षटक क्रमांक 4 नंबरचं षटक हाताळण्यासाठी इथे विश्वास दाखवला आहे. सन्मान्य सागरजी गोगावले व त्याचप्रमाणे निलेशजी वाडकर यांचे इथे शुभ आगमन होत आहे. या देखील मान्यवरांचे कैलासवासी शुभम वाडकर स्मृती चषकात सहर्ष स्वागत. या देखील मान्यवरांचे स्वागत. साईराज इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे देखील गडबड गोंधळ नक्कीच झाला आहे. परंतु संग्राम यांना मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. धक्का क्रमांक मैदानामधून 3 प्राप्त होतोय. तिसरा धक्का 30 या आकड्यावरती तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय पांडुरंग. हा देखील चेंडू जोरदार फलंदाजाला इथे रोखण्यात यश आलंय. नक्कीच जर बघितलं इथे देखील सुरुवात मात्र चांगली केली गेली आहे. इथे मात्र दिशा खराब, संघाची दशा खराब. वाईट बॉल
आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. नक्की जर बघितलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. साईराज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला एक धाव डिक्लेअर असेल पडद्याच्या पाठीमागे. वाईड एक म्हणजे आत्ताच्या 2 धावात 2 धावेने धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या चेंडूला अक्षरशः बिरकावून दिलाय सीमा रेषा पार. इथे आलाय षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावसंख्येबद्दल धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावलकरती लावल्या गेल्यात. उरलेले या षटकातील काही चेंडू अजून देखील बाकी आहेत. आताच्या धावा 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. चला वरचा जो चेंडू अडकलेला आहे तेवढा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा होत्या आणि या 4 धावेने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. 46 रन ऑन स्कोर बोर्ड. फलकावरती 47 धावा फलकावरती विजयासाठीच आव्हान असेल. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या भैरवनाथ कुसगाव संघ आणि सलामीची जोडी पाठवून द्यायची.
पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत सामन्यामध्ये मात्र जर बघितलं तर सुरुवात जोरदार केली. विजयासाठी 47 धावांचं आव्हान आहे. आणि सिंगलच्या मदतीने धावा 5 धावा फलकावरती. 5 रन ऑन स्कोरबोर्ड. या देखील चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. आताचा चेंडू डेड बॉल. डेड बॉल असेल आत्ताचा. चला डेड बॉल आहे. पंच डेड बॉल आहे. डेड बॉल. मगाशी आपण हा डिसिजन दिलेला आहे. ग्राउंडच्या जर इन साइड मधला कुठल्याही तारेला चेंडू लागला तर डेड बॉल डिक्लेअर केला गेलाय. चला डेड बॉल आहे. सामना पुन्हा एकदा चालू करून घ्या. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 आकड्यावर.
नक्कीच जर बघितले या देखील चेंडूवरती गेलाय चेंडू सीमारेषा पार षटकार आणि षटक क्रमांक 1 पूर्ण होतोय 22 धावा धावफलकावरती. त्याला पहिलं षटक संपतोय 22 धावा धावफलकावरती. हा देखील चेंडू पोचवला जातोय सीमा पार. इथे देखील आलाय षटकार. अभिजित बांडे यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. नक्कीच जर बघितलं तर ज्या प्रकारची मैदानामध्ये खेळी चालू आहे ना त्यावरतून एकच आठवतंय सिंहगडची प्रसिद्ध आहे काळी मैना. फलंदाज करतायत गोलंदाजांची दैना. इथे कमबॅक करणारा चेंडू. नक्कीच जर बघितलं तर नक्कीच सिंगलच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या 29 या आकड्यावरती इथे सिंगल धाव देणं देखील एक चांगली गोलंदाजी मानली जाईल. कारण तर ज्या प्रकारची फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली आहे ना त्यावरतून असं वाटतंय की इथे प्रत्येक धाव गरजेची आहे. प्रत्येक चेंडू इथे अडवण्यात जाणं गरजेचं आहे. इथे देखील चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिले क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती. सिंगल दरम्यानच्या काळात पूर्ण केले जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. 14 चेंडू 17 धावांची गरज मैदानामध्ये शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या फटक्यात आहे वजन. धावा देऊन जाईल अर्धा डझन आणि अर्धा डझन धावेने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या देखील फटक्यात आहे ताकद. जोडीला नजाकत. चेंडू जातो सीमा पार. इथे देखील आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल थेट स्कोर काय 42 या आकड्यावर. 42 रन. नक्कीच
जर बघितलं ज्या प्रकारची खेळी या दोन्ही खेळाडूंकडून मैदानात पाहायला मिळाली ना, नक्कीच दोघांच्या देखील खेळावरतून एक गोष्ट कळतीये. नक्कीच या खेळाडूंचं सातत्य दिसतंय, क्रिकेटवरचं प्रेम मैदानामध्ये दिसतंय आणि प्रत्येक फटक्या मागे पाठीमागच्या काही दिवसांची प्रॅक्टिस दिसतीये. नक्कीच जर बघितलं प्रॅक्टिस का गरजेची असते या फटक्यांमधून दिसतंय. नक्कीच इथे या दोन्ही खेळाडूंची इथे चेंडू जर बघितलं हलक्याच्या हाताने टोलवलेला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु दरम्यानच्या काळात 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावासंख्येत भर, धावासंख्या जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावर. 44 रन ऑन स्कोरबोर्ड, 44 धावा, 2 चौके इथे लावले गेलेत. विजयासाठी अजून देखील 3 धाव्यांची गरज. चेंडू जातो सीमा रेषा पार आणि या सामन्यावरती आपलं नाव करतोय श्रीरामनगर क्रिकेट क्लब श्रीरामनगर हा संघ. चला विनंती असेल कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लब शिंदेवाडी संघ आणि श्रीराम क्रिकेट क्लब श्रीरामनगर संघ, चला नाणेफेकीसाठी यायचंय.